हिंगोली जिल्ह्यातलं आरोग्य विभाग ह्या नाही त्या कारणानं नेहमीच चर्चेत राहतं. नुकतंच काही महिन्यापूर्वी आपण बघितलं असलं तर तब्बल 43 महिलांना क्वाट अभावी जमिनीवरती झोपण्यात आलं होतं. त्यानंतरही आरोग्य विभाग सुधारलेला नाही. ग्रामीण भागामध्ये अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात, तर कुठं कर्मचारी असतो तर कुठं कर्मचारी नसतो. तसंच परिस्थिती जी आहे ती आता मी एका औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये आहे. हीच ती सिद्धेश्वर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बांधलेली बिल्डिंग. ही बिल्डिंग जी आहे ती 2015-16 मध्ये बांधलेली आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ही बिल्डिंग जी आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र ह्यासाठी मी उच्चार करतो की जवळपास हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक केंद्र आरोग्य असते ते 20 किंवा 20 पेक्षा जास्त गावांना रुग्णालय दिलं जातं. मात्र ह्याच प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था आपण बघू शकतो कशा प्रकारे झाली ते. मी टीव्ही9च्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतो की ह्या बिल्डिंग वरती कोट्यावधी रुपयाचा खर्च केला होता. कोट्यावधी रुपयाचा खर्च करून या बिल्डिंगची दुरावस्था कशी झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बिल्डिंग जी आहे ते कोविड काळामध्ये कोरोना काळामध्ये चालू होती. याच बिल्डिंग मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्याच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक रुग्णांना जीवदान दिलेलं आहे. अनेक जीव जे आहेत ते या बिल्डिंग मध्ये कोरोना काळामध्ये वाचलेले आहेत. मात्र 2015-16 नंतर बिल्डिंग तयार झाली तेव्हापासून ह्या बिल्डिंग बंद आहे. फक्त कोविड मध्ये या बिल्डिंगचा वापर केला जातो. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की तिकडे न जाता आपण हे अगोदर इकडे दाखवू. सुरुवातीला सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघतो की कार्यालय नाव लिहिलं आहे. ह्या कार्यालयाच्या बाजूला टायमिंग सुद्धा आहे. दुसरीकडे परिचारिका कक्ष, तिसरीकडे ड्रेसिंग रूम, इंजेक्शन रूम, अपवतन अशा अनेक आशयाचे कक्ष या बिल्डिंग मध्ये तयार केले आहेत. एकदम भयावह परिस्थिती. भूतबंगला म्हणायचं की प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणायचं हेच कळत नाही. सुरुवातीला जेव्हा आम्ही या बिल्डिंग मध्ये प्रवेश केला त्यावेळेस आम्हाला काही वन्य प्राणी या बिल्डिंग मधून आम्हाला क्रॉस करून गेले. सगळ्यात महत्वाचा आणि भयानक आपण प्रेक्षकांना दाखवणार होता ही प्रयोगशाळा नावाची रूम आहे. या रूम मध्ये आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला एक आता भयानक परिस्थिती दिसणार आहे की मेडिसिन जे आहे ते कसं अस्वस्थ पडलेलं आहे बघू शकता आपण. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण एक ना एक वस्तू पूर्णतः हिंगोली जिल्ह्यातला आरोग्य विभागाचा कारभार कसा चव्हाट्यावर नेहमीच असतो आणि राहतो हे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील टीव्ही9च्या प्रेक्षकांना मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे कशा प्रकारे मेडिकल जे आहे ते अस्वस्थ पडलेलं आहे. शहरावर सगळं मेडिकल जे आहे ते पडलेलं आहे. अनेक प्रकारच्या टॅबलेट्स आहेत, अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत. या ठिकाणी हे कशा प्रकारे गोळ्यांचा खच या ठिकाणी पडलेला आहे. बॉक्स आहेत, अनेक जे काही सलाईनचे बॉक्स आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना विविध प्रकारच्या औषधी मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात जावं लागतं आणि उपचार करून घ्यावा लागतो. मात्र ह्या ठिकाणी कशी या आरोग्य विभागाचा हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी कक्ष 1 असं याच्यावरती लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अनेक ऑक्सिजन सिलेंडर जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. भरपूर सिलेंडर आहेत. असं बोललं जाते की याच सिद्धेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोट्यावधी रुपयाचं साहित्य होतं. मात्र हे साहित्य जे आहे ते चोरीला गेलेलं आहे, चोरून नेलेलं आहे. दरवाजे तुटलेले आहेत, क्वाट जे आहेत ते पडलेले आहेत, गाद्याचं कुशर पडलेलं आहे. आपण बघू शकतो की ह्या प्रकारे गाद्याची थप्पी आहे आणि त्याच थप्पीवरती कशा प्रकारे जाळं चढलेलं आहे. आता दुसरं मी तुम्हाला दाखवणार आहे की ते तर अत्यंत भयानक आहे की ज्यांनी लोकांचे अनेक जीव जातात ते भेटत नाहीत. मात्र आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या याच सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ऑक्सिजन चे जे आहेत ते ऑक्सिजन कॉन्ट्रिनेटर जे आहेत ते कशा प्रकारे धुळकात पडलेले आहेत. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळपास 15 ते 20 या रूम मध्ये हे ऑक्सिजन कॉर्डिनेटर आहेत आणि हे अशा प्रकारे धूळ खात पडलेले आहेत. ही परिस्थिती याच आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातली आहेत. ही बिल्डिंग का चालू झाली नाही. एकतर आपण म्हणायला गेलं तर बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा झालाच नाही असं म्हणतायत. मात्र मग लोकार्पण सोहळा झाला नाही तर इमर्जन्सी आली होती. इमर्जन्सी म्हणजे तो कोरोना आला होता. कोरोना काळामध्ये या बिल्डिंगचा वापर केला आणि याच कोरोना काळामध्ये या बिल्डिंग मध्ये
शेकडो नव्हे तर हजारो लोकांचे प्राण वाचले. मराठवाड्यासह विदर्भातून या ठिकाणी जे आहेत ते कोविड काळामध्ये रुग्ण आले आणि हेच सिद्धेश्वरचं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत ते कोविडमध्ये चर्चेत आलं होतं. कोविडमध्ये सर्वाधिक काम करणारं याच रुग्णालयाचे म्हणून ओळख. दुसरीकडे आपण बघतोय की जे काही आरोग्य भाषेमध्ये साहित्य असतं, ऑक्सिजन असेल, अजून काय असेल, बरेचसे आपल्याला नावं माहीत नसतात. मात्र आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सिलेंडर असतात, ऑक्सिजन सिलेंडर आहेत, सगळं काही आहे. आम्ही आल्यानंतर या ठिकाणी गावकरी जमलेले आहेत आणि गावकरी यासाठी जमले की जेव्हा मी या बिल्डिंग मध्ये एंट्री केली त्यावेळेस मला या ठिकाणी एक वन्य प्राणी दिसला. आणि वन्य प्राणी कुठे दिसला मी हेही प्रेक्षकांना दाखवणार आहे. ही सगळं बिल्डिंग आहे. या बिल्डिंगची दुरावस्था कशा प्रकारे झालेली आहे, आरोग्य विभागाचा गलथान कारभार कसा आहे, शासनाचा गलथान कारभार कसा आहे. 2015-16 साली या बिल्डिंगचा काम पूर्ण झालं असं पाठीवरती लिहिलेलं आहे, कमानीवरती लिहिलेलं आहे. मात्र ही परिस्थिती आपण बघतोय की एकीकडे रुग्णांना सेवा मिळत नसताना रुग्णांचा जीव जातो, तर दुसरीकडे आरोग्य विभागाचं असं सामान जे आहे ते पडलेलं आहे. कोट्यावधी रुपयाची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंग मध्ये कोट्यावधी रुपयाचं साहित्य आहे. कशा प्रकारे साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे आपण बघू शकतो. आपण जर बघायला गेलं तर हा भोजन कक्ष आहे. या भोजन कक्षाचं मी दार सुरुवातीला उघडतो, परत एकदा प्रेक्षकांना दाखवतो की यामध्ये कशा प्रकारे फिल्टर आहे, पाण्याचं फिल्टर आहे, असं सगळं साहित्य जे आहे ते या ठिकाणी होतं आहे असंही बोललं जातं. आता सगळ्यात भयानक, आता माझी पण हिंमत होत नाही मध्ये जायची, पण मी प्रेक्षकांसाठी हिंमत करतो एकदा मध्ये जायचे. कारण की याच शस्त्रक्रिया विभागामध्ये पलीकडे जे शस्त्रक्रिया गृह दिसतं त्यामध्ये वन्य प्राणी आहेत. तर साया नावाचा वन्य प्राणी आहे. साया नावाचा वन्य प्राणी जो आहे तो काटेरी असतो, त्याच्या अंगाला काटे असतात. तर नुसतं अंग जरी झटकलं तरी काटेरी प्राण्याचा तो जो काटे आहेत ते आपल्या अंगावर येतात आणि हेच तो प्राणी जे आहे ते त्या शस्त्रक्रिया गृहाच्या त्या कॅबिन मध्ये आहे. आणि मी स्वतः तो प्राणी पाहिला आणि मला गावकऱ्यांनी त्यानंतर माहिती दिली. तिकडे मी जाण्याचा आता टाळतो, कारण तिकडे अजून गेलं तर अजून आपल्याला दृश्यामध्ये तिथे वेगळंच काहीतरी पाहायला मिळेल, त्यामुळे मी तिकडे जाण्याचा टाळतो. दुसरीकडे बघायला गेलं तर हे प्रस्तुती कक्ष आहे. या ठिकाणी प्रस्तुती कक्षामध्ये डिलिव्हरीसाठी हा कक्ष वापरला जातो. आपण बघतोय की ह्या ठिकाणी एसी लावलेली आहे. एसी वरती कशा प्रकारे हे जे घाण कचरा, केर कचरा जो आहे तो अडकून बसलेला आहे. एवढी भयानक परिस्थिती आहे. खरं तर हिंगोली जिल्ह्याचं आरोग्य विभागात नेहमीच चर्चेत असतं, चर्चेत राहतं. आता ही या बिल्डिंगच्या मागणीसाठी जे आहे ते अनेक गावकऱ्यांनी यासाठी म्हणतो की या परिसरातील 20 ते 25 गावकऱ्यांनी जे आहे ते अनेकदा मागणी केली की आमचं हे रुग्णालय सुरू करा. मात्र आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नाही, शासन लक्ष देत नाही. आरोग्य विभागाला आम्ही विचारणार करण्याचा प्रयत्न केला, फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी आमचे फोन उचलण्यास टाळलं. नेमकी बिल्डिंग का बंद आहे ह्याचं उत्तर आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातील TV9 मराठीच्या प्रेक्षकांना हवंय आणि हे उत्तर आम्ही आरोग्य विभागाकडून घेणार. खरं तर आपण बघायला गेलं तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. हे ग्रामस्थ सुरुवातीला इथं आले होते. आपण ग्रामस्थांशी बातचीत करणार आहेत. मामा, किती वर्षापासून बिल्डिंग बंद आहे आणि तुम्ही मला मध्ये जाऊ दिलं नाही, नेमका काय प्रकार होता? हे बघा नाही, आता तुम्ही सायाचे काटे जिथं समोर आता सायामध्ये आता बसलेले इथं मध्ये काय आहे, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हे सायाळ नावाचा प्राणी आहे आणि त्या सायाळ नावाच्या प्राण्याला अशा प्रकारे काटे आहेत. आणि हेच पाहण्यासाठी मी मध्ये गेलो त्यावेळेस मला हे प्राणी आढळला. मात्र हे शेतकरी मामा आले आणि यांनी सांगितलं की साहेब मध्ये जाऊ नका. काय मध्ये साहेब? साया आहे तर मध्ये आता मध्ये आम्हाला पण जायला मोबा नाही. तर तुम्ही गेल्यावर तुम्हाला इकडे काटे घुसतात, ते पायातून घुसतात. किती वर्षापासून दवाखाना बंद आहे. कोविड मध्ये काही चालू झालं, सगळं सामाईन आलं. ग्रामस्थांनी दवाखाना चालू करा याची किती वेळेस मागणी केली? याची दरवर्षी 6 महिन्याला चालू असते. ते येतात, हो म्हणतात, पुन्हा जशाल तसंच, हो म्हणतात, येतात, जातात, पुन्हा जशाल तसंच. असं करून त्याला कमी जास्त 6 वर्षाच्या वरी झालं. जवळपास 2015-16 बिल्डिंग आहे. 9 ते 10 वर्ष या बिल्डिंगला पूर्ण होतात. मात्र बिल्डिंग मध्ये सर्व साहित्य आहे. मी हे अगोदरही सर्व प्रेक्षकांना दाखवलं. ऑक्सिजन असतील, त्याचबरोबर कॉट असतील, जे काही आरोग्य विभागाला लागते ती सगळी यंत्रणा या बिल्डिंग मध्ये उपलब्ध करण्यात आली होती, उपलब्ध झाली होती असल्याची माहिती आपल्याकडे. मग ही चोरीला गेली, काही दारं तुटलेली आहेत. बापू, किती दिवसापासून बंद आहे दवाखाना? बंद आहे, झाले साहेब, लॉकडाऊन बंद आहे. बरं, 1 वर्ष चालू होतं लॉकडाऊनमध्ये, तेव्हापासून बंद आहे दवाखाना. अहो, इथं सोयीचा काहीच नाही. बाळगणीबाईची, ऑपरेशनची ही काही सुविधा नाही. हा आजारी माणूस पडत, हा इथून हिंगोली 32 किलोमीटर आहे, 17-18 किलोमीटर राऊंड आहे. याच्याशिवाय आम्हाला दवाखाना नाही. कमीत कमी 15-16 गाव आहेत त्या दवाखान्याला,
पण दवाखाना बंद ठेवले सरकारनं. कोटी रुपयाचा दवाखाना बांधून काय उपयोगी आहे? ही व्यवस्था करा म्हणालो आम्ही हात जोडून म्हणतो की बाबा ही दवाखाना चालू करा गोरगरिबाच्या लेकरं बाळा व्यवस्थासाठी. हा हिंगोलीला जाण्यासाठी म्हणजे वाहनं सापडत नाही, औंढ्याला पण वाहन सापडत नाही. अहो शेतकऱ्याजवळ काही वाहनं नाहीत तेवढा ते. यांच्यासाठी म्हणतो बाबा फक्त सुविधा करा दवाखान्याची. हो, अनेक वेळा 5 महिने गेले, 6 महिने गेले की आम्ही प्रशासनाला सूचना देतो, वारंवार आम्ही इशारा देतो की आमचा दवाखाना चालू करा, मात्र प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही. अशी प्रतिक्रिया जी आहे ते ह्याच सिद्धेश्वर रुग्णालय परिसरातील येणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्याला दिलेली आहे. अजून काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. मामा काय सांगाल? नाव काय तुमचं, गाव काय? माझं नाव विठ्ठल जमला राठोड, राहणार सिद्धेश्वर तांडा. आणि आमच्या जवळच परिसरामध्ये आणि हा दवाखाना झालेला आहे. आणि झाल्यापासून कोविड काळामध्ये आणि ह्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नर्स आणि भरपूर होते. आणि त्यावेळेस आमच्या दवाखान्याचा रिजल्ट बराच आला. बरेच लोकांचे प्राण जीव वाचवले गेले. किती लोकांचे कोविड मध्ये इथं प्राण वाचले असतील? कारण की सिद्धेश्वरचं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणलं की आमच्यासारखे लोक बी म्हणायचे आम्हाला त्या दवाखान्यात ऍडमिट करा, म्हणजे एवढं चर्चेत आलं होतं कोविड मध्ये. आणि त्याची आज अवस्था अशी आहे. नेमके किती लोकांचे प्राण वाचले असतील? बाबा त्या काळामध्ये जर हजारो लोकांचे प्राण वाचले सर. आपण आजूबाजूची खेडे आहेत, 5-50 खेडे आहेत ना, 5-50 खेड्याचे पण, जिंतूर तालुक्याचे पण इथं लोक आलते, इकडं शेनगाव तालुक्याचे पण लोक आलते इथं, आणि औंढा तालुक्याचे पण इकडं बरेच लोक या दवाखान्यामध्ये येऊन जीव प्राण वाचलेला आहे. आता हिंगोली आरोग्य विभागाच्या प्रशासनाला आणि सरकारला काय मागणी असणार आहे? आता आम्हाला आता फक्त एवढे दवाखाना चालू जर झाला सर, या आजूबाजू खेड्याला भरपूर सुविधा होईल आणि सुख प्राप्त होईल. कारण की आम्हाला लांब जायची गरज पडणार नाही. आणि डॉक्टर दवाखाना जवळ असल्यामुळं आणि आजूबाजूचे 5-25 खेडे जे आहेत आणि ती खेड्याला सुख प्राप्त होणार. आणि ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्या सुविधा चांगल्या आणि राहतील आणि जीवदान आम्हाला सुख प्राप्त होईल दुःखासुखाचं. अशी आमची मागणी की एक वेळेस आमचा दवाखाना हे चालू व्हावं आणि आजूबाजूच्या खेड्याला सुख समाधान मिळावं. खर तर हा अत्यंत दुर्गम भाग आहे. वाडे आहेत, तांडे आहेत, गावाला रस्ते नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे दवाखाना इथं आहे. मात्र ह्या दवाखान्याची बिल्डिंगची अवस्था आपण पाहिली. मी सुरुवातीलाच बोलताना म्हणलं की मराठवाड्यासह विदर्भातील हजारो लोकांचा प्राण या ठिकाणी वाचलेला आहे. तेच ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा जो आहे तो यांनी याच बिल्डिंग मध्ये कोविड काळामध्ये काम केल्याचं सांगितलं आहे. मित्रा, काय नाव तुझं आणि कोविड काळामध्ये बिल्डिंग कशी चालली? माझं नाव कृष्णा राठोड. मी कोविड सेंटरमध्ये काम करत होतो. तर आपल्या हिंगोली जिल्ह्यातील 1 नंबरवर दवाखाना होता. नांदेड येथून लोक इथे यायचे, हिंगोली जिल्ह्यातून इथं लोक यायचे, आजूबाजू खेड्याचे लोक इथे यायचे. तरी पण इथं भरपूर सुविधा असून तर डॉक्टर वगैरे समजे होते. तर 1-2 वर्ष चालू होता दवाखाना. तर आज सिलेंडर हे वगैरे समजे इथं आहेत मजूर. पण बरं, ज्यावेळेस दवाखाना चालू होता त्यावेळेस आता साहित्य एवढं दिसतं, त्यावेळेस किती साहित्य होतं? त्यावेळेस भरपूर होतं. काय साहित्य इथून नेल्या गेले. अशी माहिती आम्हाला इथं आल्यानंतर कळाली की इथलं साहित्य जे आहे ते कोट्यावधी रुपयाचं साहित्य चोरीला गेलेलं आहे. खरं आहे काय? हो, काय कोणी लक्ष देत नाही तर इथून चोरी होऊन गेलेला आहे. तर भरपूर काय सुविधा आहे, एसी वगैरे समजे, सिलेंडर वगैरे इथं पडलेले आहेत, मशिनी वगैरे समजेत. हो, निश्चितच आपण हे सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. सर्व ग्रामस्थ होते. ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार विनंती केली की आमचं हे रुग्णालय सुरू करा. मामाने बोलतानाच मी तर 20 ते 25 गाव म्हटलं, पण मामा म्हटले की 50 गावांचा हे रुग्णालय आहे आणि 50 गावांचे लोक इथे येतात. खरं तर ह्या लोकांना रुग्णसेवा मिळावी, वाडी तांड्यातले लोक आहेत त्यांना रुग्णसेवा मिळावी, अशी आशा जी आहेत ते ह्या सर्व ग्रामस्थांना अजूनही आहे. नेमकं मागच्या 10 वर्षापासून किंवा 9 वर्षापासून हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र बंद का आहे? प्रशासन याची माहिती का लपवतं? प्रशासन मीडियाला माहिती का देत नाही? याचे सर्व प्रश्न या सर्व ग्रामस्थांना, परिसरातील ग्रामस्थांना पडलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही TV9च्या माध्यमातूनही त्याचा वारंवार पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुर्तास मी इथंच थांबतो. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, सिद्धेश्वर, औंढा नागनाथ, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.